माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय मस्त चटपटीत असं सुकं चिकन. याला आपण सुकं चिकन जरी म्हणत असलो ना, तरी हे मस्त ज्युसी आणि लाजवाब असं तयार होतं. तेही कोणतंही वाटण किंवा दह्याचा वापर न करता आपण फक्त कांदा आणि टोमॅटोवर हे सुकं चिकन करणार आहोत. तर कसं केलं? पटकन पाहूयात. त्यासाठी इथे मी अर्धा किलो हे चिकन घेतलेलं आहे. करी पीसेस घेतलेत मी. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यावर सगळ्यात आधी लिंबाचा रस घालणार आहोत आपण, कारण इथे आपण दह्याचा जराही वापर करणार नाही आहोत. तर साधारण 2 ते 3 चमचे इतका लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित सगळ्या पीसेसना असा लावून घ्यायचा लिंबाचा रस. तर इथे मी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेला आहे लिंबाचा रस. आता यामध्ये मसाले जातील. सगळ्यात आधी अर्धा चमचा मीठ, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि पाऊण चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित चिकनला कोट करून घ्यायचे आहेत. आपण हे मॅरिनेशन करणार आहोत याला चिकनला. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अर्धा तास, नाहीतर 1 ते 1.5 तास आपण हे साईडला मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत. जितका वेळ जास्त देऊ ना, तितकं छान हे चिकन सुकं आपलं तयार होतं. तर इथे मी 1 तास साईडला ठेवलेलं मुरण्यासाठी. आता एक जाडबुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये 2 डाव तेल घेतलेलं आहे मी. तेल चांगलं तापू द्यायचं आणि 2 मोठे कांदे इथे मी अगदी फाईनली चॉप करून घेतलेले आहेत, बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक तेजपत्ता इथे घेतलेला आहे. तुम्ही कांदा किसून घेतलात तरीही चालेल. आता कांदा इथे आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतवायचा आहे. फार डार्क रंग याला येऊ देऊ नका. तर मीडियम फ्लेमवर साधारण 3 ते 4 मिनिटं कांदा छान असा मी इथे परतवून घेणार आहे आणि हलकासा रंग इथे चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकताय कांदा आपला मस्त परतला गेलेला आहे तेलावरती. आता यामध्ये जातील टोमॅटो. तर हे छोट्या साईजचे टोमॅटो होते, त्यामुळे मी 2 घेतलेले आहेत टोमॅटो. ते देखील आता इथे मिक्स करून घेते. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी थोडंसं इथे मीठ घेतलेलं आहे मी. मिक्स करून घेऊयात आणि आता यावर झाकण ठेवून टोमॅटो 2 ते 3 मिनिटांसाठी छान असे शिजवून घ्यायचे आहेत. 3 मिनिटांनी मी झाकण काढले. टोमॅटो आपला मस्त शिजला गेलेला आहे. मिक्स करून घेते आणि थोडंसं ना चमच्यानेच असं मॅश करून घेते, कारण इथे आपण कोणतंही वाटण वगैरे लावणार नाही आहोत, करणार नाही आहोत. त्यामुळे याचीच ग्रेव्ही थोडीफार जी असेल ती याचीच आपण तयार करणार आहोत, कांदा टोमॅटोची. त्यामुळे थोडेसे टोमॅटोना मॅश करून घ्यायचे आहेत. तर इथे मी परतवून घेतलेत, मॅश करून घेतलेत. आता यामध्ये मसाले जातील. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसला तरी काही हरकत नाही. गरम मसाला थोडासा तुम्ही वाढवायचा आहे इथे. एकाऐवजी 1.5 चमचे घालायचे आहे. थोडंसं पाणी घेतलं आहे मसाले जळू नयेत म्हणून आणि आता मिक्स करून घेऊयात आणि मसाले शिजण्यासाठी पुन्हा यावर मी झाकण ठेवणार आहे. चवीनुसार मीठ घालते पण मीठ घालतानाही लक्षात ठेवायचं आहे, आपण टोमॅटोसाठी सुद्धा मीठ घातलेलं आणि चिकनला सुद्धा आपण मीठ लावून घेतलेलं आहे. तो अंदाज घेऊनच इथे मीठ घालायचं आहे. आता मी झाकण ठेवलं साधारण 3 मिनिटांसाठी आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटले आपल्या मसाल्यांना आणि खूपच भारी असा सुगंध येतो आहे मसाल्यांचा आपल्या. पुन्हा मिनिटभरासाठी फक्त परतवून घेते आणि लगेचच यामध्ये आता जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात. तर आता मी परतवून घेतले मसाले आणि यामध्ये सगळं जे चिकन आहे ते इथे मी घालून घेते. आता चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान कोट करून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने करा. तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेते चिकन मी आणि यामध्ये मी ना फारसं पाणी घालणार नाही आहे, कारण आपण वाटण लावलेलं नाही आहे. त्यामुळे जर का पाणी घातलं तर अगदी ते पातळ इथे तयार होईल. तर आपण चिकन सुका तयार करतो आहे, त्यामुळे फार पाणी इथे घालायचं नाही आहे. तर इथे आता मी मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे, एकजीव करून घेतलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये चिकन होतं ना त्यामध्येच मी इथे फक्त अर्धा ग्लास इतकंच पाणी घेतलेलं आहे. फार पाणी इथे आपल्याला घालायचं नाही आहे आणि आता झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी 20 मिनिटांसाठी चिकन शिजवून घेतलं आहे. मध्ये फक्त एकदा झाकण काढून मिक्स करून घेतलेलं मी, चमचा फिरवून घेतलेला आणि तुम्ही बघू शकताय किती भारी दिसतंय आत्ताच ते. खूपच दिसायला भारी दिसतंय. चिकन देखील आपलं हे बघा मस्त शिजलं गेलं आहे छान. 15 ते 20 मिनिटात चिकन मस्त शिजलं जातं. यापेक्षा जास्त चिकन शिजवू नका.
तर इथे आता छान ग्रेव्ही देखील थोडीफार अशी तयार झालेली आहे आपल्या कांदा टोमॅटोचीच. वरनं आता कोथिंबीर घालते आणि मस्त असं हे चिकन सुक्का आपलं तयार झालेलं आहे. अगदी कशाहीसोबत भाकरी किंवा चपातीसोबत, रोटीसोबत, भातासोबत, कशाहीसोबत अप्रतिम असं हे आपलं चिकन सुक्का लागतं. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. सर्व्ह करून घेते डिशमध्ये एका आणि काय भारी दिसतंय, अगदी लाजवाब असं आपलं हे चिकन सुक्का तयार झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालते सजावटीसाठी आणि हे भारी आपलं चिकन सुक्का इथे तयार आहे. तर एकदा नक्की करून पहा. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.